शिरखुर्मासाठी लागणारा सुकामेवा वाटप करून गरजूंची ईद झाली गोड। हिंदू मुस्लिम ऐक्य जपले जावे या उद्देशाने कुतुबुद्दीन शेख यांनी दिवाळीनिमित्त 10 टन साखरेचे वाटप केले होते। दिवाळीत साखर आणि ईदनिमित्त शिरखुर्मा बनवण्याचे साहित्याचा किट वाटपाचा शेख यांचा हा उपक्रम मागील 25 वर्षांपासून सुरू आहे। हातावर पोट असलेले गरजू, झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांची रमजान ईद गोड व्हावी, प्रत्येक घरात ईद निमित्त आनंद साजरा व्हावा या उद्देशाने विविध सामाजिक संघटना पवित्र रमजान महिन्यात कापड वाटप करत असतात। यातून प्रेरणा घेत कुतुबुद्दीन शेख यांनी यंदा रमजान ईद निमित्त सुमारे 2000 गरजूंना शिरखुर्मा बनवण्याचे साहित्य वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे। रमजान ईद निमित्त शिरखुर्मासाठी लागणारे साहित्य किस्मतबाग गंजमाड परिसरात वाटप करतात। आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिरखुर्माचे साहित्य मोफत दिलं जातं। कोणाकडूनही मदत न घेता आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या उपक्रमाचा आर्थिक खर्च भागवतात। मागील 25 वर्षांपूर्वी शेख यांनी हा उपक्रम सुरू केला। हळूहळू त्यात वाढ होऊन यंदाच्या वर्षी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा बनवण्याचे साहित्य दिले जाते। यातून जातीय सलोखा अबाधित राखीत प्रत्येक गरजू व्यक्तीला आपला सण आनंदाने साजरा करता यावा, हिंदू मुस्लिम ऐक्य जपत जातीय सलोखा अबाधित राखत हम सब एक हेचा संदेश समाजात पोहोचवावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे। यामुळे गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलते आणि मला समाधान मिळते, असे कुतुबुद्दीन इब्राहिम शेख यांनी यावेळी सांगितलं। आपण अनेक वर्षापासून सामाजिक साखर वाटप, शिरखुर्मा वाटप करत आहे। नेमकं काय पार्श्वभूमी आणि काय आपलं ध्येय धोरण? नाही, हे जे कार्यक्रम जो करत असतो मी रमजान ईदचा, तो म्हणजे एक गोरगरिबांना माझ्याकडून मदत मिळावा त्यासाठी मी आज 26 वर्ष झाले प्रत्येक वर्षापासून करत राहतो आणि पुढे पण असंच कार्यक्रम करणार आहे। कारण त्याचं असं आहे का मी माझ्या भविष्यामध्ये खूप गरिबी परिस्थिती काढलेली आहे। ते जाणून मी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षाला करत असतो, गोरगरिबांना मदत करत असतो। हा ईद आहे, त्याच्यामुळे ईदाचा शिरखुर्म्यासाठी ते साहित्य मी देत असतो। तसंच दिवाळी सणाला प्रत्येक व्यक्तीला 5 किलो साखर म्हणजे एका वर्षाला 10 ते 11 टन साखर वाटप करत असतो। आणि हा पण जो कार्यक्रम आहे मी 26 वर्षापासून चालू ठेवलेला आहे आणि पुढे पण चालू ठेवणार आहे। किती किलो पासून साखर वाटप सुरुवात केली होती आणि 26 वर्षापूर्वी, आणि हे जे ईदचं जे साहित्य देत असतो शिरखुर्म्याचं, हे पण म्हणजे 15-20-25 लोकांपासून सुरुवात केली। आता सध्या कमीत कमी 2,500 ते 3,000 लोकांना, 3-1 हजार लोकांना तरी मी हे सगळं साहित्य वाटप करतो। काय सांगाल तुम्ही समाजाला याबद्दल? समाजाला असं सांगणार आहे, जर देवाने तुम्हाला दिलं, तुम्ही पण गोरगरिबांना मदत करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्याच्यामुळे उन्नती होती। हे माझा अनुभव आहे, तुमची पण उन्नती होणार। तुमचं नाव? माझं नाव कुतुबुद्दीन शेख इब्राहिम। मी सोशल वर्कर। मी सोशल काम कमीत कमी 25-30 वर्षापर्यंत करत आलो आणि करत राहणार। समाजाला मी विनंती करून सांगतो का हा असं कार्यक्रम तुम्ही पण करत राहा, गोरगरिबांना मदत करत राहा। मी जे करतो मला एक मनाला समाधान वाटतो। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।